नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहाय्यक प्राध्यापक सोपान दौलत वाटपाडे, KRT आर्ट्स BH कॉमर्स अँड AM सायन्स कॉलेज नाशिक अर्थात केटेचे महाविद्यालय. आज आपण वाणिज्य विभागाअंतर्गत जो काही TY BCom या वर्गासाठी जो स्पेशल पेपर आहे, ज्याचा आपण त्याला ऑप्शनल पेपर असं देखील त्या ठिकाणी म्हणतो, त्याचं नाव आहे ते म्हणजे इन्शुरन्स ट्रान्सपोर्ट अँड क्लिअरन्स पेपर नंबर 2 याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. मागील लेक्चरला आपण विम्याचे स्वरूप काय आहे, त्यानंतर विम्याची व्याख्या काय आहेत, विम्याचे हेतू काय आहेत याबद्दल आपण सविस्तर पद्धतीने त्या ठिकाणी चर्चा केली. आज आपण विम्याची कार्यपद्धती काय आहेत याबद्दल, आयुर्विमा उतरवण्याची त्या ठिकाणी कार्यपद्धती आहे याबद्दल आपण त्या ठिकाणी सविस्तर पद्धतीने आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत, ज्याला आपण इंग्लिशमध्ये प्रोसेस ऑफ क्लेम असं त्या ठिकाणी म्हणतो. तर आयुर्विमा उतरवण्याची कार्यपद्धती आपण पुढील प्रमाणे बघणार आहोत. पुढील जे काही मुद्दे दिलेले आहेत त्यानुसार पहिला मुद्दा दिलेला आहे तो म्हणजे आयुर्विम्याचा प्रस्ताव अर्ज भरणे. या मुद्द्याअंतर्गत आपण असं बघणार आहोत की नेमका आयुर्विम्याचा प्रस्ताव करत असताना त्या अर्जामध्ये कोणकोणत्या प्रकारची माहिती भरणं आवश्यक आहे किंवा कोणकोणत्या प्रकारच्या कायदेशीर बाबींची पूर्तता करणं हे संबंधित व्यक्तीने त्या ठिकाणी गरजेचं आहे. त्या गोष्टीचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. तर सर्वात प्रथम आयुर्विम्याचा प्रस्ताव अर्ज भरणे. त्यामध्ये बघूया, आयुर्विमा उतरवणं ही त्या ठिकाणी पहिली अवस्था आहे. विमा कंपन्यांकडे म्हणजेच सर्व विमा प्रतिनिधींकडे छापील प्रस्ताव अर्ज असतात आणि असे छापील प्रस्ताव जे काही अर्ज आहे ते पूर्ण भरून तो विमा प्रतिनिधीमार्फत विमा कंपनीकडे पाठवला जातो. हा अर्ज भरण्यासाठी विमा प्रतिनिधी मदत करतो, कारण बऱ्याचशा जे काही कायदेशीर बाबींची जे काही कोणकोणत्या प्रकारच्या कायदेशीर बाबी आहेत त्या संबंधित व्यक्तीला माहीत नसल्यामुळे तो जो काही विमा प्रतिनिधी आहे तो त्यांना त्या ठिकाणी मदत करतो. प्रस्ताव अर्जात व्यक्तीने आवश्यक असणारी सर्व वस्तुनिष्ठ माहिती सत्य आणि ती पूर्णपणे सांगावी लागते, कारण जर त्या माहितीमध्ये काही अपूर्णता असेल किंवा ती जर माहिती काही नंतर जर विशिष्ट काळाने जर ती माहिती खोटी आहे असं जर निदर्शनास आलं तर त्यावेळेस त्या संबंधित व्यक्तीला जो काही विम्याचा जो काही फायदा आहे तो त्या ठिकाणी दिला जात नाही. म्हणून सुरुवातीलाच त्या व्यक्तीने सत्य आणि जी काही वस्तुनिष्ठ माहिती आहे ते देणं अपेक्षित आहे. त्यानंतर प्रस्ताव अर्जाच्या पहिल्या भागात विमेदाराचे नाव, जसे की त्या व्यक्तीचा पत्ता, विम्याची मुदत, विम्याची रक्कम, विमा हप्त्यांची मुदत, विमेदाराची जन्मतारीख, वारसाचे नाव, नोकरीविषयी माहिती व पूर्वी विमा घेतलेला असल्यास त्याची माहिती द्यावी लागते. अर्जाच्या दुसऱ्या टप्प्यात जर बघितलं तर ते म्हणजे दुसऱ्या भागामध्ये विमेदाराविषयी वैयक्तिक माहिती द्यावी लागते. इंडिव्हिज्युअल इन्फॉर्मेशन आपण ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतो. त्यामध्ये विमा घेणाऱ्याचे नाव, त्याचा कौटुंबिक इतिहास, आईवडील, भाऊ बहीण यांची शारीरिक प्रकृती व त्यापैकी कोणाचा त्या ठिकाणी मृत्यू जर त्यांचा त्या ठिकाणी झालेला असेल तर त्याची देखील कशामुळे ते मृत्यू झालेले आहे त्याची कारणं त्या ठिकाणी द्यावी लागतात. विमेदाराच्या शरीरावरील खुणा, आजाराची माहिती व सवयी या सर्व गोष्टींची इत्थंभूत माहिती सत्य आणि स्वच्छ स्वरूपात त्या अर्जामध्ये त्या संबंधित व्यक्तीला त्या ठिकाणी भरून द्यावी लागते. कारण ही एक कायदेशीर प्रक्रिया असल्या कारणाने संबंधित व्यक्तीवरती सत्य स्वरूपाची माहिती सादर करणं हे त्याच्यावरती बंधन असतं आणि सर्व गोष्टींची दखल घेणं हे जी काही कंपनी आहे, विमा महामंडळ आहे, त्यांची देखील त्या ठिकाणी असते. म्हणून ह्या दोन्ही घटकांच्या दृष्टिकोनातून माहितीचं जी काही देवाणघेवाण होणार आहे ती सत्य प्रतिमध्ये किंवा राईट मॅनरवरती त्या ठिकाणी घेणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे. दुसरा मुद्दा बघितला तर तो म्हणजे वैद्यकीय तपासणी. यामध्ये आयुर्विम्यात वैद्यकीय तपासणी आवश्यक असते. ही तपासणी विमा कंपनीच्या पुरस्कृत डॉक्टरमार्फत केली जाते. जे विमा महामंडळाने जे काही ठरवलेले लोक असतात, जे काही डॉक्टर असतात त्यांच्यामार्फतच ती तपासणी करावी लागते. या तपासणीतील विमेदाराची या तपासणीमध्ये काय काय केलं जातं, त्या विमेदाराची छाती, उंची, वजन, त्यानंतर दातांची स्थिती काय आहे, कानांची श्रवणशक्ती काय आहे, किडनीची कार्यक्षमता इत्यादींची तपासणी केली जाते. जर स्त्री उमेदवाराबाबत मात्र अधिक माहिती मिळवली जाते, कारण डॉक्टरला तपासणीत आढळलेली माहिती सत्य व स्पष्टपणे अहवालात नमूद करावी लागते. या अहवालाची विभागीय अधिकाऱ्यामार्फत छाननी केली जाते. जेव्हा संबंधित
व्यक्ती जेव्हा त्या ठिकाणी पुढे अर्ज पाठवतो त्यावेळेस त्या अर्जाची छाननी केली जाते. जी काही दिलेली माहिती खरोखर सत्य आहेत का, किंवा यांनी आपल्यापासून काही गोष्टी काही लपवून तर ठेवलेली नाही ना संबंधित व्यक्तीने, या सर्व गोष्टींची त्या ठिकाणी चाचपणी केली जाते. आणि जर या सर्व गोष्टींमध्ये जर तो जर अर्ज त्या ठिकाणी स्वीकारार्ह वाटला तरच पुढे त्या ठिकाणी त्या अर्जाची दखल घेतली जाते, तरच तो अर्ज ॲक्सेप्ट केला जातो, असं आपण म्हणू शकतो. पुढचा जर मुद्दा बघितला तो नंबर 3, तो म्हणजे विमा प्रतिनिधींचा अहवाल. विमा कंपनीने एजंट त्या ठिकाणी अपॉइंट केलेले असतात, त्यांच्यामार्फत या सर्व गोष्टींची पूर्तता केली जाते. संबंधित व्यक्तीला त्या ठिकाणी जाणं, त्या विम्याचं महत्त्व त्यांना पटवून देणं आणि कायदेशीर जे काही सर्व प्रक्रिया आहे, जे काही फॉर्म्स भरणं आहे, जे काही सही आहे, किंवा अनेक प्रकारचे जे काही अटी आणि शर्तींचं त्यांना कुठे त्या ठिकाणी मार्गदर्शन करणं, हे सर्व कार्य हे विमा प्रतिनिधी विमा कंपनीच्या माध्यमातून करत असतात. या मुद्द्यामध्ये असं बघू शकतो यामध्ये आपण की हे सर्व वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर विमा प्रतिनिधी स्वतंत्र खाजगी अहवाल त्या ठिकाणी द्यावा लागतो. या अहवालात विमेदाराचे नाव, विम्याची रक्कम, विमेदाराची ओळख, ही ओळख प्रथम केव्हा व कुठे झाली, नंतर वैद्यकीय तपासणी करणाऱ्या डॉक्टरांचे नाव, पत्ता, विमेदाराचा व्यवसाय व उत्पन्न, त्यानंतर आर्थिक व सामाजिक स्थिती काय आहे त्या व्यक्तीची, आणि त्याचं उत्पन्न काय आहेत, समाजामध्ये त्या व्यक्तीचं असणारं स्थान काय आहे, आणि विमा प्रतिनिधीशी असणारे नाते काय आहेत. म्हणजे जो संबंधित व्यक्ती विमा काढण्यासाठी की विम्याची माहिती देण्यासाठी आलेला आहे, तर त्या व्यक्तीचं त्या ठिकाणी काय त्यांच्यामध्ये संबंध प्रस्थापित आहेत, ही सर्व माहिती त्या ठिकाणी द्यावी लागते. अहवालाच्या शेवटी विमेदारास विमा द्यावा किंवा नाही द्यावा याबाबतची विमा प्रतिनिधीला शिफारस द्यावी लागते. जर समजा विमा कंपनीने त्या ठिकाणी ह्या व्यक्तीला विमा का द्यावा या संदर्भात त्यांनी काहीतरी त्या ठिकाणी नोट दिलेली असते किंवा माहिती दिली असते, किंवा या व्यक्तीला विमा का देऊ नये या संदर्भात त्या विमा प्रतिनिधीने त्या ठिकाणी माहिती त्या अर्जामध्ये त्या ठिकाणी दिलेली असते. या सर्व गोष्टींचा समावेश या तिसऱ्या मुद्द्यामध्ये आपण त्या ठिकाणी करू शकतो. पुढचा जर मुद्दा म्हटला तर तो म्हणजे प्रस्तावाची छाननी केली जाते. जो काही प्रस्ताव केलेला आहे तर त्याची त्या ठिकाणी छाननी केली जाते. विमा कंपनीकडे विमेदाराचा प्रस्ताव, अर्ज, वैद्यकीय अहवाल व विमा प्रतिनिधीचा अहवाल प्राप्त झाल्यावर अधिकाऱ्यांमार्फत त्याची त्या ठिकाणी छाननी केली जाते. त्यानुसार विमेदाराची जोखीम तपासली जाते. म्हणजे त्या व्यक्तीचा विमा काढल्यानंतर विमा कंपनीवरती किती जोखीम असेल, कारण जर व्यक्तीचं वय जर जास्त असेल तर विमा कंपनीवरती जोखीम अधिक असते, आणि जर व्यक्तीचं वय कमी असेल आणि त्याला कोणत्याही स्वरूपाचा जर आजार नसेल तर विमा कंपनीची जी काही जोखीम आहे ती कमी असते, असं आपण म्हणू शकतो. नंतर प्रस्ताव अर्ज स्वीकारून विम्याचा पहिला हप्ता भरण्याची सूचना त्या व्यक्तीला दिली जाते. सर्व जर माहिती जी काय आहे ती योग्य आहे, सर्व गोष्टी जर परिपूर्ण स्वरूपात असतील, कायदेशीर गोष्टींना सर्व धरून असतील, तर त्या ठिकाणी त्या व्यक्तीला विमा हप्ता तुम्ही भरावा अशा प्रकारची सूचना त्यानंतर विमा कंपनी त्याला करत असते. हे सर्व या मुद्द्यामध्ये याचा विचार आपल्याला करावा लागतो. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे वयाचा दाखला. जो काही संबंधित व्यक्ती ज्याचा विमा काढलेला आहे त्या व्यक्तीचं त्या ठिकाणी वय देखील बघणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. म्हणून बऱ्याचदा विम्याची रक्कम व विमा हप्ता हे विमेदाराच्या वयावर अवलंबून असतं. त्यामुळे विमेदाराच्या वयाचा दाखला मागितला जातो, आणि मग हा विमा जो हप्ता आहे, विमा जो काही दाखला आहे तर तो कोण देईल किंवा कसा असतो किंवा कोणत्या स्वरूपाच्या डॉक्युमेंट्समध्ये त्या ठिकाणी त्याची सत्यता निदर्शन असेल हे बघणं गरजेचं आहे. म्हणून विमेदाराने आपल्या जन्मतारखेचा पुरावा म्हणून खालीलपैकी कोणतेही कागदपत्र जर सादर केले तर ते ग्राह्य धरलं जातं, ते विचारात घेतलं जातं. जसे की त्यामध्ये आहे नगरपालिका आहे, महानगरपालिका आहेत, ग्रामपंचायत आहे, यांच्याकडील जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला, त्यानंतर सेवा पुस्तकामधील जन्मतारीख, त्याचा नोंदीचा त्या ठिकाणी उतारा असतो तो देखील त्या ठिकाणी विचारात घेतला जातो. नंतर त्या ठिकाणी जन्मकुंडली आहे, कंपनीचा त्या ठिकाणी विमा असेल, या विविध नमुन्यात जन्मतारखेविषयी दिलेली जे काही प्रतिज्ञापत्र असतात हे त्या ठिकाणी त्या संबंधित व्यक्तीचं वय काय आहे किंवा त्याची जन्मतारीख काय आहे यासाठी संबंधित विमा कंपनी त्या ठिकाणी गृहीत धरू शकते. म्हणजे हे सर्व काय कायदेशीर गोष्टी आहे की ज्याद्वारे त्या व्यक्तीचं वय काय आहे ते सत्यता दाखवू शकतात. म्हणून या सर्व गोष्टींच्या त्या ठिकाणी नमुना जो काय आहेत या स्वरूपातच त्या ठिकाणी ते ग्राह्य धरलं जातं. पुढचा जो काही मुद्दा आहे तो म्हणजे
हप्ता भरणे, जसं काही विम्याचा जो काही हप्ता जो आहे तो कशा स्वरूपात भरला गेला पाहिजे या संदर्भात आपण माहिती घेऊया. आयुर्विमा प्रस्तावात विमेदार आयुर्विम्यासाठीचे विमा हप्ते नियमितपणे भरण्याची त्या ठिकाणी मान्य करत असतो. विमा हप्ते म्हणजे विमा महामंडळाने स्वीकारलेल्या जोखमीबाबत विमेदाराने द्यावयाचे प्रतिफल आहे. प्रतिफल म्हणजेच काय का, जर दोन्ही पक्षांमध्ये जर त्या ठिकाणी करार झालेला आहे तर दोन्ही पक्ष एकमेकांच्या जे काही ड्युटीज आहे किंवा जबाबदारी आहे ते पाडण्यामध्ये सक्षम आहे असं गृहीत धरलं जातं. म्हणून काय का, जर विमा कंपनी जर संबंधित व्यक्तीला नुकसान भरपाई देणार आहेत तर त्या व्यक्तीचं देखील जबाबदारी ही आहे की वेळेवरती हप्ते भरले गेले पाहिजे, ज्याला प्रतिफल आपण म्हणतो. जे काही विमा कंपनीने ठरवून दिलेला जो काही हप्ता असेल विमा कंपनी, ज्याला प्रीमियम म्हणतो आपण, तर तो वेळेवरती त्या ठिकाणी भरणं अपेक्षित आहे. हे जे काही प्रतिफल आहे हा जो काही किंवा जो हप्ता आहे तो विमेदार आपल्या आर्थिक स्थितीनुसार भरू शकतो. जसं की एखाद्या व्यक्तीला त्या ठिकाणी तो वार्षिक भरू शकतो, ज्याला आपण 12 मंथ्स म्हणू शकतो. 12 महिन्यानंतर तो पैसे भरू शकतो किंवा 6 महिने, वर्षामध्ये तो 2दा भरू शकतो, 6 मंथली आपण ज्याला म्हणतो, आणि वर्षामध्ये तो 3दा देखील भरू शकतो, ज्याला आपण 4 वेळेस, कारण तिमाही म्हणजे क्वार्टरली तो भरू शकतो. 3 महिन्यानंतर तो अमाऊंट्स पे करू शकतो, हप्ता पे करू शकतो. अशा स्वरूपात त्याला मुभा त्या ठिकाणी दिली जाते. विमा कंपनी अशा स्वरूपाची मुभा त्या संबंधित व्यक्तीला देऊ शकते. विमा महामंडळ विमेदाराच्या प्रस्तावाची छाननी करून विमा प्रस्ताव स्वीकारायचा की नाही नाकारायचा याविषयी त्या ठिकाणी निर्णय घेते, आणि मग विमा प्रस्ताव स्वीकारल्यास तसे विमेदारास कळविले जाते आणि त्यास विम्याचा पहिला हप्ता भरण्याचे त्या ठिकाणी कळविले जाते. म्हणजे सर्व गोष्टींची कुठेतरी चाचपणी करून त्या ठिकाणी सर्व गोष्टी विचारात घेऊन आणि मगच ते व्यक्तीला संबंधित व्यक्तीला विमा हप्ता भरण्यासाठी त्या ठिकाणी कुठेतरी सांगितले जाते. पुढचा जो काही मुद्दा आहे तो म्हणजे जोखमीची सुरुवात. नेमकी जोखीम कुठून सुरू झाली आहे हे कधी आपल्याला कळणार किंवा ते संबंधित व्यक्तीला कधी समजणार, तर ते असं आहे की विमेदाराने विमा महामंडळाच्या सूचनेनुसार विम्याचा जेव्हा पहिला हप्ता तो त्या ठिकाणी भरतो त्यावेळेस विमेदार आणि विमा महामंडळ यांच्यात त्या ठिकाणी विमा कराराचं अंमलबजावणी सुरू झालेली आहे असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. म्हणजे ज्या वेळेस त्या व्यक्तीने विमा हप्ता भरला त्या दिवसापासून त्याला त्या ठिकाणी कुठेतरी गृहीत धरलं जातं. तो विमाचा जो काही फायदा आहे किंवा विम्याचा जो काही त्याला जो काही बेनिफिट्स त्याला मिळणार आहे त्यासाठी ते त्या ठिकाणी तो पात्र आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच विमेदाराबाबतच्या आयुर्विमा महामंडळाच्या जोखमीस त्या ठिकाणी सुरुवात होते. ज्या तारखेस विमा हप्ता भरला त्या तारखेपासून जोखीम सुरू होते. आयुर्विमा महामंडळाच्या जोखमीस सुरुवात झाल्यानंतर कदाचित विमेदारास मृत्यू जर आला तर आयुर्विमा महामंडळ विमेदाराच्या वारसास विमापत्राची संपूर्ण रक्कम देण्यास त्या ठिकाणी जबाबदार ठरते. ज्यावेळेस समजा जर अशा वेळेस जर त्या संबंधित व्यक्तीने जर दावा केला आणि जर संबंधित महामंडळ जर रक्कम देत नसेल तर त्यावेळेस विमा महामंडळ चुकीचं आहे असे निदर्शनास येतं. म्हणून काय का विमा महामंडळ नकार देऊ शकत नाही. ज्यावेळेस अशा व्यक्तीचा जर समजा विमा जर त्या ठिकाणी त्याने हप्ता भरलेला असेल आणि जर समजा 2 किंवा 4 दिवसानंतर त्या व्यक्तीचा त्या ठिकाणी मृत्यू झाला आणि जर संबंधित जर काही अपरिमित जर अशा स्वरूपाचं जर काही घडलं तर त्या ठिकाणी विमा कंपनी जे काही कवच आहे, जे काही विम्याचा जो काही फायदा त्यांना देणार आहे ते देण्यास पात्र असतात किंवा ते त्यांना द्यावं लागतं. पुढचा जो मुद्दा आहे तो नंबर 8, तो म्हणजे कच्चे विमापत्र, ज्याला आपण कव्हर नोट म्हणतो. यामध्ये असं आहे की आयुर्विमा महामंडळाने विमेदाराचा आयुर्विम्यासंबंधीचा जो काही प्रस्ताव स्वीकारण्याचा जो काही निर्णय घेतलेला असतो त्यामध्ये विमेदारास तसे कळविले जाते आणि आयुर्विम्याचा जो काही पहिला हप्ता आहे ते भरण्याविषयी सूचना दिली जाते. विमेदाराने अशा सूचनेनंतर आयुर्विम्याचा पहिला हप्ता भरल्याच्या नंतर त्याला एक पावती त्या ठिकाणी विमेदारास पाठवली जाते. त्यास कच्चे विमापत्र किंवा कव्हर नोट असे म्हणतात. म्हणजे जेव्हा सुरुवातीला हप्ता भरल्यानंतर त्याला जी काही पावती दिली जाते ती कच्च्या स्वरूपात असते, तिला आपण कव्हर नोट म्हणतो. त्यानंतर आयुर्विम्याचा जो काही पहिला विमा हप्ता विमेदाराने भरताच विमेदार आणि आयुर्विमा महामंडळ यांच्यातील त्या ठिकाणी करार होऊन त्याची अंमलबजावणी सुरू होत असते. म्हणून कच्चे विमापत्र किंवा कव्हर नोट ही आयुर्विम्याचा पहिला हप्ता भरण्याची पावती असते. या कच्च्या विमापत्रात आयुर्विमापत्रातील जवळजवळ सर्व मुद्द्यांची माहिती दिलेली असते. म्हणून फक्त सविस्तर दिलेली नसते ती माहिती, त्याच्यामध्ये एक ब्रीफ स्वरूपात त्या ठिकाणी माहिती त्या पावतीमध्ये दिलेली असते. तसेच आयुर्विम्याच्या अटी त्या ठिकाणी दिलेल्या नसतात तर कोणकोणत्या स्वरूपाच्या अटी त्या ठिकाणी आहेत, कारण ती ब्रीफ एक छोटासा कागद दिलेला असतो की जेणेकरून त्या व्यक्तीने हप्ता भरलेला आहे हे निदर्शनास आणून देण्यासाठी. म्हणून सामान्यपणे विमापत्र सुरू झाल्याची तारीख, त्यानंतर आयुर्विम्याची रक्कम, जन्मतारीख, त्यानंतर
शेवटचा विमा हप्ता भरण्याची तारीख या सर्व गोष्टींचा उल्लेख त्या कव्हर नोटमध्ये त्या ठिकाणी लिहिलेला असतो. आणि शेवटचा जो काही मुद्दा आहे ते म्हणजे विमापत्र तयार करून पाठवणे. विमेदारास कच्चे विमापत्र दिल्यानंतर पुढील 3 महिन्यांच्या मुदतीत विमा कंपनी विमेदाराच्या नावे आयुर्विमापत्र तयार करून पोस्टाने त्या ठिकाणी पाठवते. यात कच्च्या विमापत्रात असलेली सर्व माहिती समाविष्ट असते. त्याचबरोबर पॉलिसीच्या अटी त्या ठिकाणी छापलेल्या असतात. अशा प्रकारे वरील अवस्थांचा किंवा वरील सर्व प्रक्रियेचा विचार करून आयुर्विमा उतरवण्याच्या कार्यपद्धती या सर्व गोष्टींचा आपण विचार केल्यानंतर आपली आयुर्विमा उतरवण्याची नेमकी कार्यपद्धती काय आहेत याचा त्या ठिकाणी आपल्याला बोध झाला. म्हणजे या सर्व प्रोसेसमधून किंवा सर्व अवस्थांमधून विमापत्र त्या ठिकाणी आपल्याकडे त्या ठिकाणी मिळत असते. म्हणून काय या सर्व कायदेशीर कोणकोणत्या स्वरूपाच्या बाबी आयुर्विमा काढत असताना किंवा जीवन विमा काढत असताना आहेत हे आपण त्या ठिकाणी आज बघितलं.